आणि त्या सभेसाठी संपूर्ण महाविकास आघाडी, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, डावे पक्ष आहेत, अनेक आदिवासी संघटना आहेत, यांचं तिथे उपस्थिती आहे. पालघरमध्ये आता भारती कांबडी यांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. पण समोर आता उमेदवार कोण येतो आहे याच्याविषयी साशंकता आहे. शिवसेनेतून जे पक्ष सोडून तिथे गेलेले आहेत गावीत, त्यांच्याविषयी मी आत्ताच बातमी वाचली की त्यांना, ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांना कमळावर निवडणूक लढायची आहे. ही परिस्थिती आहे. अद्याप ठाण्यातला उमेदवार जाहीर होऊ शकला नाही. कल्याणमध्ये गोंधळाचं चित्र आहे. बहुतेक ह्यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक, असं दिसतंय मला. यांच्या हातात काही राहिलेलं नाही. बोला सर. कोल्हापूरमध्ये धनंजय मंडलिक यांनी आमिष दिलं एक प्रकारे की कागल आणि चंदगड या विधानसभामध्ये जो जास्त सीट देईल त्याला 5 कोटीचा निधी दिला जाईल, बक्षीस आम्ही दिला. तर दुसरीकडे कोकणात नितीश राणे सरपंचांना दम देत आहे की जर आम्हाला समर्थन दिलं नाही, जर आम्हाला लीड दिला तर तुमची कामं होऊन देणार नाही. म्हणजे आमिष हा कोल्हापूर, हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जी आमिषं दाखवली जात आहेत, त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, किंबहुना देशाच्या. तुम्ही आमिषं दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय. एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिष दाखवत आहेत. हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे. कोणी महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं असं मंडलिक म्हणाले. मग मंडलिक वारसदार आहेत का? या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी, शिवाजी महाराजांची गादी. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय, हे लक्षण चांगलं नाही. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे, त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत, कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत. अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव, मंडलिक, त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही. अमित शहा यांनी काल नांदेडमधल्या सभेमध्ये असं म्हटलंय की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे तिन्ही पक्ष आहेत ते नकली पक्ष आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. हो, त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आपल्याला माहीत आहे चंद्रपूरला. आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शहा ठरवू शकत नाहीत. तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही. आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतायत त्यानुसार, त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात.
हेच उद्धव ठाकरे, तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः लावतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीत, तेव्हा हीच शिवसेना असली होती. सर आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकवून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय. हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही. शिंदे गटाचे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 खरे पक्ष आहेत. बाकी अमित शहानी जी डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेना दिलेले आहेत, त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही. शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी काल महायुतीच्या सभेमध्ये असं म्हटलं, गजानन कीर्तिकर महायुतीच्या सभेमध्ये काल असं म्हणाले की संसद नक्की ताब्यात घ्या. मोदीजींनी त्यांनी आवाहन केलंय, पण मित्रपक्षांचा मान राखा. संसद पक्षांच्या मागे मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही. हा रशिया नाही. इथे पुतिनशाही चालणार नाही. इथे लोक ठरवतील, मतदार ठरवतील. भारताची संसद, भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार, हे अमित शहा ठरवणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून, मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल. नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गाने संसद ताब्यात घ्यायची, पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही. बोलिए. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल अमित शाह जी का स्टेटमेंट आया था, उन्होंने कहा महाराष्ट्र में 2 डुप्लीकेट पार्टियां हैं. देखिए, प्रधानमंत्री मोदी जी आए थे चंद्रपुर में, मोदी जी ने भी यही बात कही कि उद्धव ठाकरे जी की शिवसेना नकली है और शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नकली है. तो असली क्या है? असली क्या है? जिसको आपने हमारे पार्टी से तोड़कर आपके चरणों में बिठाया है वो एकनाथ शिंदे असली है, या जिसके ऊपर आपने सिंचन घोटाले के सबसे बड़े आरोप किए थे 70,000 करोड़ के, और जिसको आप जेल में भेजना चाहते थे अजित पवार, उनकी पार्टी असली है. आप जिस तरह से महाराष्ट्र में आकर शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी के ऊपर इस प्रकार की बयानबाजी कर रहे हो, वो आपके मन का डर है. आप उद्धव ठाकरे को डरते हो. आपको पता है इस चुनाव में इस राज्य की जनता उद्धव ठाकरे के साथ मजबूती से खड़े रहने जा रही है. सर, महायुति सरकार साउथ मुंबई की सीट फाइनलाइज नहीं कर पा रही है. राहुल नार्वेकर का नाम आ रहा था आगे. अभी मैं क्या बोलूँ उसमें, मैं उसमें क्या बोलूँ, वोटर्स उनके अगेंस्ट जाएंगे, मुझे मालूम है. डिसीजन आपके वो खिलाफ. तो है. देखो, मुंबई में 6 सीटें हैं. 6. मेरा चैलेंज है ये महायुति वालों को, उसमें से एक भी सीट आप जीत कर दिखाए. अगर ये मुंबई उत्तर वाली सीट भी शिवसेना को मिलती है लड़ने के लिए, तो हम वहाँ से भी जीत कर दिखाएंगे. सर, कहीं ना कहीं वर्षा गायकवाड़ भी नाराज. मुझे नहीं लगता वर्षा गायकवाड़ मुंबई कांग्रेस के अध्यक्ष है. नाराजगी तो पूरे देश में एक दूसरे के साथ चलते रहते हैं टिकट के बंटवारों में, लेकिन हमको तानाशाही का पराभव करना है और वर्षा जी हमारे साथ रहेगी. सर, एक बड़ा पप्पू दिल्ली में है और एक छोटा पप्पू मेरी जिंदगी में आया, जिन्होंने मुझे धमकाया और बाद में मेरा घर तोड़ा गया. कंगना रनावत ने कल इस तरीके का बयान दिया. आप किस तरीके से उद्धव ठाकरे और राहुल गांधी को एक बड़ा पप्पू राहुल गांधी और ये पप्पू आपको घर में बिठाएंगा, आपको संसद तक नहीं भेजेंगे. समझा ना? हम लड़ने वाले लोग हैं, हम चाटुगिरी करने वाले लोग नहीं है. देश संकट में है, देश का लोकतंत्र संकट में है, और जो मुंबई को मिनी पाकिस्तान कहते हैं ऐसे व्यक्ति कोई भी हो, उनका यही हर्ष होगा. चलो, थैंक यू. सांगली सर, चला ठीक आहे, सांगली. तर संसदेत कोण असेल हे भारताची जनता ठरवेल, मोदी नव्हे, असं राऊतांनी म्हटलेलं आहे. मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलंय.